नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। चला पाहुणं, आपल्याला जायचंय। पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय। म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं। चला तर मग जाऊया। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। या हॉटेलची चवच लई न्यारी। पाहुणं, एकदा या, हॉटेलची चवच लई न्यारी। अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार, ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 88 30 57 85 05। या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर। श्रीगोंदा मतदारसंघातील गुंडेगावमध्ये शेतकऱ्याची व्यथा, वन्य प्राण्यामुळे पिकाचे मोठे नुकसान, उपाययोजनेची मागणी। श्रीगोंदा मतदारसंघातील गुंडेगाव आणि परिसरातील गावामध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांना सध्या वन्य प्राण्यांमुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागत आहे। रानडुकर, बिबट्या, हरिण यासारखे वन्य प्राणी शेतामध्ये शिरून रात्रभर पिकांचे प्रचंड नुकसान करत आहेत। त्यामुळे शेतकरी मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे हतबल झाले आहेत। गुंडेगाव तसेच परिसरातील 5-10 गावे सर्व श्रीगोंदा मतदारसंघातच येतात। या सर्व गावांमध्ये शेतकऱ्यांना एकसारखीच समस्या भेडसावत असून शेतकऱ्यांनी आदरणीय आमदार श्री विक्रमदादा पाचपुते यांच्याकडे लक्ष वेधून घेत उपाययोजना करण्याची विनंती केली आहे। शेतकरी पुत्र सागर कासार यांनी पुढे ठेवली मागणी। शेतकरी रात्रभर जागून शेतातील पिकांची राखण करतो, मात्र रानडुक्कर, बिबट्या यांचा धोका असतो। राखण करताना बिबट्याची भीती वाटते आणि न गेल्यास रानडुक्कर रात्री पिके उद्ध्वस्त करून जातात। सरकारने याची गंभीर दखल घेऊन काही ठोस उपाययोजना कराव्यात असे आवाहन सागर कासार यांनी केले आहे। शेतकऱ्याची प्रमुख मागणी, शेताभोवती तार कंपाऊंडसाठी शासकीय अनुदान मिळावे। वन विभागामार्फत वन विभागातील जमिनींना कंपाऊंडची तरतूद करावी। वन्य प्राण्यांपासून संरक्षणासाठी सौर ऊर्जेवर चालणारी सुरक्षा यंत्रणा उभी करावी। नुकसान भरपाईसाठी त्वरित पंचनामे आणि आर्थिक मदत मिळावी। या पार्श्वभूमीवर शेतकरी वर्ग आमदार विक्रम पाचपुते आणि वन विभागाकडे आशेने पाहत आहे। केवळ आश्वासन नको तर तातडीने निर्णय घेऊन कृती हवी अशी मागणी शेतकरी करत आहेत। अहिल्यानगर प्रतिनिधी सागर कासार। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअर करा।